1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवरती मोठा हल्ला केला होता आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी अनेक इस्रायलच्या हद्दीमध्ये पडली आणि काही क्षेपणास्त्र तर इस्रायलच्या हवाई तळांवरती सुद्धा पडली होती. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणला प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली होती आणि या शपथेनुसार इस्रायलने काल इराणवरती मोठा लष्करी हल्ला केलेला आहे. इस्रायली सैन्यानं म्हटलं आहे की त्यांनी इराणमधील लष्करी लक्ष्यांवरती हल्ला केलेला आहे, कारण इराण आणि त्यांचे प्रॉक्सी म्हणजे हमास आणि हेजबोल्ला हे गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलवरती हल्ले करत होते. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे की इराणी सरकार आणि या प्रदेशातील त्यांचे प्रॉक्सी 7 ऑक्टोबर पासून इस्रायलवरती सतत हल्ले करतायत, ज्यात इराणी भूमीवरून सुद्धा थेट हल्ले होत आहेत आणि त्याच्यामुळे जगातील प्रत्येक सार्वभौम देशाप्रमाणे इस्रायलनं सुद्धा त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद देण्याचा अधिकार आणि कर्तव्य त्यांचं आहे. लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले, हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाची हत्या, त्यापाठोपाठ इराणने इस्रायलवरती केलेला हल्ला आणि आता इस्रायलने इराणवरती केलेला हल्ला बघता पश्चिम आशियामध्ये, मध्य आशियामध्ये इस्रायल आणि अरब देशांमधला संघर्ष जो आहे तो अजून वाढेल. आता अरब देश म्हणण्याचं कारण इस्रायल आणि हमास हे तर सुरूच आहे. इस्रायल वर्सेस हेजबोल्ला हेही सुरू आहे. कोणत्याही क्षणी इस्रायल वर्सेस लेबनॉन हे सुद्धा सुरू होऊ शकतं. इस्रायलने इराणवरती हल्ला करताना इराकवरती सुद्धा बंबार्डिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे इस्रायल वर्सेस अरब देशांचा संघर्ष जो आहे याची एकूण वाटचाल जी आहे ही तिसऱ्या महायुद्धाकडे जाते की काय अशी परिस्थिती आहे. आत्ताचे हे कट्टर दुश्मन म्हणजे इस्रायल आणि इराण हे आजच्या दिवशी कट्टर दुश्मन जरी असले तरी सुद्धा एकेकाळी ते एकमेकांचे मित्र होते. इराणमधल्या इस्लामी क्रांतीनंतर त्यांचे इस्रायल सोबतचे संबंध बिघडले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यामध्ये हा संघर्ष सुरूच आहे. आज आपण या दोन्ही देशांचे संबंध नेमके कसे बिघडले, संबंध नेमके कसे होते, कोणत्या गोष्टी याच्यासाठी कारणीभूत ठरल्या, हे सर्व काही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इराण आणि इस्रायल हे एकेकाळी मित्र राष्ट्र होते, पण आजच्या दिवशी या दोन्ही देशांमध्ये इतकी दुश्मनी झालेली आहे की इस्रायलला अस्तित्वात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं इराणचं म्हणणं आहे. इराण इस्रायल विरोधात अनेक देशांना एकत्र करत असताना दिसून येतो, तर इस्रायल सुद्धा इराण विरोधात इतर अरब देशांशी मैत्री वाढवताना दिसून येतो. एक वेळ अशी होती की याच इराणनं इस्रायलच्या स्थापनेचं समर्थन सुद्धा केलेलं होतं. पहिल्या महायुद्धामध्ये ज्यू लोकांनी दोस्त राष्ट्रांना मदत करावी आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये वेगळा देश स्थापन करावा किंवा वेगळा त्यांचा देश स्थापन केला जाईल असं आश्वासन इंग्लंडनं दिलं होतं आणि त्याच्यानंतर 1917 साली बाल्फेर डिक्लेरेशन जाहीर करण्यात आलं होतं. आता हे बाल्फेर डिक्लेरेशन थोडंसं समजून घेऊयात. बाल्फेर डिक्लेरेशन 2 नोव्हेंबर 1917 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं. याच जाहीरनाम्याच्या माध्यमातून ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन अरबांची जमीन ज्यू लोकांना देण्याचं जाहीर केलेलं होतं. 29 सप्टेंबर 1923 रोजी लीग ऑफ नेशन्सनं या कराराला मान्यता दिली होती आणि त्यानंतर ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर ऑर्थर बॉल्फेर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्यांच्या नावानेच या जाहीरनाम्याला बाल्फेर डिक्लेरेशन असं म्हटलं गेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर हा जाहीरनामा प्रत्यक्षामध्ये आला आणि 1948 साली इस्रायल या देशाची निर्मिती झाली, ते सुद्धा पॅलेस्टाईन अरब यांच्या जमिनीवरती. केवळ 67 शब्दांच्या असलेल्या या जाहीरनाम्यानं जगाचा इतिहास, जगाचा भूगोल सर्व काही बदलून गेलं. आता या जाहीरनाम्यामुळे अरब देशांमध्ये एक प्रकारचा असंतोष पसरला. अरब आणि इस्रायल यांच्या वादाचा स्टार्टिंग पॉइंट म्हणून या एकूण जाहीरनाम्याकडे पाहिलं जातं. 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर हा वाद जो आहे तो आणखीनच वाढला आणि 1979च्या इराणमधल्या इस्लामिक क्रांतीनंतर तर त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं. ब्रिटिश सरकारला त्यावेळेस अशी आशा होती की या डिक्लेरेशनमुळे पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांच्या बाजूने ज्यू सगळे जे आहेत ते एकत्रित येतील, त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळेल आणि ज्यू लोकसंख्येच्या पॅलेस्टाईन मधील सेटलमेंटमुळे शेजारच्या इजिप्तमधील सुएज कालव्याकडे जाणाऱ्या मार्गाचं संरक्षण करण्यात येईल, ते संरक्षण करण्यासाठी मदत होईल आणि यासोबतच ब्रिटिशांच्या भारतातील वसाहतींच्या एकूण मालमत्तांसाठी सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचा एक चांगला मार्ग जो आहे तो सुनिश्चित होईल अशी त्यांना आशा होती आणि
त्यानुसार त्यांनी हे डिक्लरेशन जे आहे ते जाहीर केलं होतं, नंतर मंजूर केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केलेली दिसून येते. आता या डिक्लरेशनमुळं नेमकं काय-काय घडलं हे आज आपल्या समोर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1948 साली पाश्चात्य देशांच्या मदतीनं पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये इस्रायल या देशाची निर्मिती झाली. 1979 मध्ये इस्लामिक क्रांती होईपर्यंत इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. कारण तेव्हा इराणमध्ये राजेशाही होती आणि तेव्हा इराण हा अमेरिकेचा मुख्य साथीदार देश होता. 1948 मध्ये ज्यावेळेस इस्रायलची स्थापना झाली तेव्हा इस्रायलचं समर्थन करणारा पहिला देश हा तुर्कस्थान होता, तर दुसरा देश इराण होता. आजूबाजूला जर का आपण बघितलं इस्रायलच्या सगळी अरब राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत, त्यांनी त्यावेळेस इस्रायलच्या स्थापनेला विरोध केला होता. पण तुर्कस्थान आणि इराण यांनी इस्रायलला मान्यता दिली होती. इराणमध्ये पहलवी राजवंशाची सत्ता होती, त्याला अमेरिकेचं समर्थन होतं आणि त्यामुळे इराण आणि इस्रायलचे सुद्धा संबंध वाढीस लागले होते आणि नंतर हे संबंध ट्रेडमध्ये सुद्धा वाढीस लागल्याचं दिसून येतं. 1968 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये तेलाची पाईपलाईन सुरू झाली होती आणि त्याच दरम्यान इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये आपल्या दूतावासाची सुद्धा स्थापना केली होती. इस्रायलचे पहिले संस्थापक पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी अरब देशांशी मैत्री करण्यासाठी सर्वप्रथम इराणशी संपर्क केला होता. कारण इस्रायल ज्यू देश असून सुद्धा संपूर्णपणे मगाशी म्हणत असलं मुस्लिम देशांनी वेढलेला आहे आणि पुढील काळामध्ये धोका टाळण्यासाठी अरब राष्ट्रांशी मैत्रीचा प्रस्ताव इस्रायलने इराणद्वारे पाठवलेला होता. 70च्या दशकामध्ये इराणमध्ये बदलाचं वारं वाहू लागलं आणि 1979 मध्ये आयातुल्ला खोमेनी यांनी शाह मोहम्मद रजा पहलवी या राजाची सत्ता उलथवून टाकली आणि स्वतःला इराणचा रक्षक म्हणून घोषित करत मुस्लिम राज्याची स्थापना केली. आता या रजा शाह पहलवीची स्टोरी सुद्धा फार महत्वाची आहे. ब्रिटनने 1971 मध्ये आखाती आणि मध्य पूर्व देशांना स्वतंत्र केलं, म्हणजे मुक्त केलं आणि त्यानंतर अमेरिकेने या देशांमध्ये आपलं अस्तित्व वाढवायला सुरुवात केली. इराणमध्ये सुद्धा तेलाचे मोठे साठे होते आणि 1951 मध्ये स्वातंत्र्यानंतर मोहम्मद मोसदेकच्या सरकारनं या तेल उत्पादनाचं राष्ट्रीयकरण केलं होतं. त्याच्यामुळे ब्रिटिश कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. संतापलेल्या ब्रिटननं अमेरिकेच्या मदतीने तिथले मोसादेकचं सरकार उलथवून टाकलं आणि रजा शाह पहलवीचं इराणचं शासक म्हणून त्यांनी तिथं नियुक्ती केल्याचं दिसून येते. मग आयातुल्ला खोमेनी यांनी या रजा शाह पहलवीची सत्ता उलथवून टाकली, स्वतःच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या, ते तिथले नेते बनले आणि त्यांनी अमेरिका आणि इस्रायल सोबतचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले. यासोबतच त्यांनी त्यांच्या नागरिकांना या देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट देणं सुद्धा बंद केलं. तेहरान येथे जो इस्रायलचा दूतावास होता तो बंद केला आणि पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेकडे तो सोपवला. कारण की त्यावेळेस पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचा संघर्ष सुरू झालेला होता. इस्रायल आणि इराणची मैत्री इतकी होती की खोमेनी यांनी इतके सारे प्रयत्न करून सुद्धा इस्रायलने इराणसाठी इराक बरोबरच्या युद्धामध्ये मदत केलेली होती. म्हणजे 22 सप्टेंबर 1980 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या सैन्यानं इराणवरती अचानक हल्ला केला होता. त्यावेळेस इस्रायलने सगळ्या गोष्टी विसरून इराणला युद्ध साहित्य पुरवलेलं होतं, ॲम्युनिशन वगैरे सर्व काही पुरवलेलं होतं. यासोबतच त्यांनी इराणच्या मदतीसाठी फायटर जेट सुद्धा पाठवलेले होते. 1990 पर्यंत इस्रायल इराणला दुश्मन मानत नव्हता, पण नंतर इराण हा अण्वस्त्र बनवण्याच्या मागे लागला. इराणवरती सातत्याने सँक्शन्स येत राहिले आणि मग या दोन्ही देशातले संबंध अगदी विकोबाला गेले. इराणला इस्लामी देशांचं नेतृत्व करायचंय, म्हणजे तसं तुर्कियेला पण करायचं आहे, पण इराणला वाटतं की आपण जास्त सक्षम आहोत, तशी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, आपल्याकडे मोठं सैन्य आहे असं त्यांना वाटतं. त्यांना अरब राष्ट्रांसाठीची महासत्ता सुद्धा बनायचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी 1979 नंतर पावलं सुद्धा टाकायला सुरुवात केलेली होती आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात भूमिका सुद्धा घेतली होती. ज्या पॅलेस्टाईनवरती एकेकाळी इराणनं एकही शब्द उच्चारला नव्हता, त्याला सुद्धा इराणनं पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. आता बघा, जे दहशतवादी गट आहेत ज्यांचं इस्रायल बरोबर जमत नाही, त्या सगळ्यांना इराणने सपोर्ट केल्याचं दिसून येतं. म्हणजे त्यांना आर्थिक सहायता सुद्धा ते देताना दिसतात, ॲम्युनिशन सप्लाय सुद्धा करताना ते दिसून येतात आणि ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे हमास आणि हेजबुल्ला याच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतं.
खरं तर इराणने हेजबोल्ला आणि हमास यांना मदत केल्यामुळं या संघटनांची पाळंमुळं जी आहे ती अगदी खोलवरती पसरल्याचं दिसून येतंय आणि याच पाठबळावरती त्यांनी त्यांची दहशतवादी कृत्ये जी आहेत ती वेगानं वाढीस सुद्धा आणल्याचं दिसून येतंय. आता एकीकडे इस्रायलच्या विरोधात भूमिका घेत सौदी अरेबिया हा देश मुस्लिम देशांचं नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इकडे इराण सुद्धा प्रयत्नशील आहे. तिकडे तुर्की सुद्धा प्रयत्नशील आहे आणि दुसरीकडे यांच्यामध्ये असेही देश आहेत, की ज्यांना अमेरिकेबरोबरचे संबंध सुद्धा तुटू द्यायचे नाहीत. त्याच्यामध्ये अग्रस्थानी कोण असेल तर ते सौदी अरेबिया आहे, की ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेसोबतचे संबंध तोडायचे नाहीयेत आणि इकडे इराणला काम काय करायचं तर सर्व मुस्लिम राष्ट्रांना त्यांना एकत्रित करायचं आहे. इस्रायलच्या विरोधामध्ये, अमेरिकेच्या विरोधामध्ये आणि एकूणच पाश्चात्य देश जे आहेत, जिथे वेस्टर्नायझेशन जे म्हणतं, आधुनिकता जी आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांना ह्या सगळ्यांना एकत्रित करायचं आहे आणि त्याच्या विरोधात त्यांनी आघाडी उघडल्याचं दिसून येते आणि इथंच या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. एक लक्षात घ्या, की पहिल्या महायुद्धापूर्वी आजच्या दिवशी जो मध्य पूर्वचा भाग दिसतो, हा तसा नव्हता. महायुद्ध संपताच ब्रिटन आणि फ्रान्सनं या भागावरती ताबा मिळवला आणि आपापल्या आवडीनुसार या भागाची विभागणी सुरू केली आणि त्यावेळेस ज्या त्यांनी सीमा मिळवल्या त्या वादग्रस्त राहिल्या आणि या वादग्रस्त सीमांमुळं आजच्या दिवशी सुद्धा हे देश एकमेकांशी युद्ध लढताना दिसून येतात. म्हणजे इराण वर्सेस इराक हे होतच राहतं. कधी मध्येच सिरियाचा सुद्धा विषय निघतो, सौदी अरेबियाचा सुद्धा विषय निघतो, कधी कुवेतचा विषय निघतो, कधी तुर्कीचा विषय निघतो. हे सतत जे सुरू राहतं याच्या मागची कारणं ही आहेत, की त्यावेळेस जे काही त्यांनी बॉर्डर्स बनवलेल्या होत्या त्या आजही तशाच आहेत, वादग्रस्त आहेत. भारत पाकिस्तान आणि भारत चीन दरम्यान सीमेचा जो घोळ ब्रिटिशांनी घातला होता तसाच काहीसा घोळ त्यांनी मध्य आशियामध्ये सुद्धा घालून ठेवलेला आहे. मग साइक्स पिकॅट करार असू द्या, ब्रिटिश साम्राज्य आणि हॅशमाइट कुटुंबातला करार असू द्या, बाल्फेर करार असू द्या किंवा लोहजानचा करार असू द्या, हे सर्व करार आजच्या दिवशीच्या मध्य पूर्वेतल्या अशांततेचं कारण आहेत आणि त्याच्यामुळं इथं सातत्याने युद्ध होत असतात. सरासरी जर का आपण बघितलं दर 3-4 वर्षांनी इथं युद्ध होतच असताना आपल्याला दिसतं. दुसऱ्या महायुद्धाआधी ब्रिटनचं जे विस्तारवादी धोरण होतं ते विस्तारवादी धोरण आणि त्याच्यानंतर अमेरिकेने त्यांचं महासत्ताधीश पद सिद्ध करण्यासाठी केलेले सर्व उद्योग आजच्या दिवशी संपूर्ण जगासाठी त्रासदायक ठरताना दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात इस्रायल आणि इराण यांच्यासाठी तर जास्तच त्रासदायक ठरताना दिसत आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.